झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या पावसाचा फटका परळच्या महात्मा गांधी हॉस्पिटलला बसलाय। या पावसामुळे हॉस्पिटलच्या वॉर्डात पाणी शिरलंय, त्यामुळे रुग्णांची पुरती वाट लागली आहे। झी 24 तासची टीम जेव्हा या रुग्णालयात पोहोचली तेव्हा तिथली परिस्थिती अतिशय धक्कादायक होती। पाहूया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। दृश्य क्रमांक 1, सगळीकडे पाणीच पाणी। दृश्य क्रमांक 2, पावसामुळे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा बोऱ्या। दृश्य क्रमांक 3, आयसीयू विभाग आणि व्हेंटिलेटर्स बंद। दृश्य क्रमांक 4, छपरांतून गळतंय पाणी। दृश्य क्रमांक 5, प्रचंड अस्वच्छता। हा सगळा गलथान कारभार आहे मुंबईतल्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयातला। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशीच इतकं पाणी साठलंय की रुग्णालयात जाणारा प्रचंड जंतू संसर्ग बरोबर घेऊन जाईल। पावसाचं पाणी इलेक्ट्रिक बोर्डात गेल्यानं काय अवस्था झाली आहे याची ही धक्कादायक चित्र। इलेक्ट्रिसिटीच्या या घोळामुळे आयसीयू विभाग आणि व्हेंटिलेटर्स ठप्प झालेत। रुग्णांना जिथे सकस अन्न मिळण्याची अपेक्षा आहे त्या रुग्णालयाच्या स्वयंपाकघरातही पाणी भरलंय आणि अशा परिस्थितीत रुग्णांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही। आज तिसरा दिवस आहे आणि अशी परिस्थिती गंभीर होती ना की चालू पण शकत नव्हतं, का आमच्या बेडवरती येऊ शकत नव्हतं, एवढं पाणी होतं। हॉस्पिटलमध्ये फार गंभीर परिस्थिती आहे। वार्डमध्ये पाणी साचलेलं आहे। आम्ही पाण्यातच काम करतोय। 2 दिवस झाले। आम्ही आजारी पडलो तर आमच्याकडे पेशंटला कोण बघणार? पाणी एवढं साठलं की पेशंट बाथरूम पर्यंत जाऊ शकत नाही। पेशंट समजा बाथरूमला जाताना पडला तर जबाबदार कोण? केंद्र सरकारच्या राज्य कामगार विमा महामंडळाच्या अखत्यारीत हे हॉस्पिटल येतं। झी मीडियाची टीम इथं दाखल झाल्यावर रुग्णालय प्रशासनाची एकच धावपळ उडाली आणि रुग्णांना हलवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। यहाँ पे मेरे हॉस्पिटल में काफ़ी जगहों पे कंस्ट्रक्शन वगैरह चालू है। कंस्ट्रक्शन चालू होने की वजह से काफ़ी जगह पे ये पानी का प्रॉब्लम हो रहा है। हमारे जितने भी पेशेंट हैं हम इनको डिस्चार्ज करके हमारे जो वर्ली एसआईएस के जो हॉस्पिटल्स हैं और अन्य हॉस्पिटल्स हैं इंक्लूडिंग केईएम हॉस्पिटल, वहाँ पे उनको हम शिफ्ट करेंगे। 2008 पासून रुग्णालयासाठी बांधकाम सुरू आहे, मात्र 5 वर्ष हे काम रखडलंय। यामध्ये गौड बंगाल असल्याचा युनियनचा आरोप आहे। मला तर याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराचा वास येतोय, कारण आज 2008 पासून 2013 पर्यंत एक फेजचं काम नाही, म्हणजे 1% पण काम नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून रुग्णालयात अशाच प्रकारे पाणी साठत असल्याची कबुली खुद्द वैद्यकीय अधीक्षकांनी केली आहे। मग माध्यमांनी हा प्रश्न उचलेपर्यंत तब्बल 3 वर्ष रुग्णालय प्रशासन झोपा काढत होतं का, असाच प्रश्न उपस्थित होतोय। गेले 2 दिवस जर या सगळ्या पेशंट्सना काही झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं, याचं खरं तर हॉस्पिटल प्रशासनाने उत्तर देणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।